बहुत एक्साइटेड हूँ, बहुत अच्छा सर्विस है ये एंड बहुत दिन से हम लोग उम्मीद लगा के रखे थे। थैंक्स टू द गवर्नमेंट को बहुत बहुत धन्यवाद। ये बहुत कन्वीनियंट हो जाएगा स्पेशली लेडीज लोगों के लिए। मुंबईच्या उपनगरांना वेगवान कनेक्टिव्हिटी देण्याच्या प्रवासात एक टप्पा गाठला गेला। मीरा भाईंदरकरांची अनेक वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली आहे। दहिसर ते काशीगाव दरम्यान धावणारी मेट्रो 9 आता प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या मार्गाचं थाटात उद्घाटन झालं आणि आजपासून मीरा भाईंदरची जीवनवाहिनी खऱ्या अर्थानं रुळावर आली आहे। पण हा प्रकल्प नेमका काय आहे, यामुळे तुमचा प्रवास किती सोपा होणार आहे, चला पाहूया या रिपोर्टमधून। मेट्रो 9 ही केवळ एक मार्गिका नाही, तर ती मुंबईच्या पश्चिम उपनगरांना जोडणारा एक महत्त्वाचा मार्ग आहे। हा संपूर्ण मार्ग एलिव्हेटेड म्हणजेच उड्डाणपूल स्वरूपाचा आहे। या मार्गावर दहिसर, पांडुरंगवाडी, मीरा गाव आणि काशीगाव अशी 4 प्रमुख स्थानकं आहेत। या मार्गाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे याची मेट्रो 7 अंधेरी पूर्व ते दहिसर सोबत झालेली जोडणी। याचा अर्थ असा की आता काशीगाववरून बसलेल्या प्रवाशाला थेट गुंदवली अंधेरीपर्यंत प्रवास करता येणार आहे। मीरा भाईंदर ते दहिसर हा प्रवास म्हणजे वाहतूक कोंडीचं दुसरं नाव। दहिसर चेकनाका ओलांडताना प्रवाशांच्या संयमाची जणू परीक्षाच घेतली जाते। रस्त्याने हे अंतर पार करण्यासाठी पीक अवर्समध्ये 30 ते 45 मिनिटं लागायची। आता मेट्रोमुळे हेच अंतर अवघ्या 10 ते 15 मिनिटात पार होणार आहे। तासनतास ट्रॅफिकमध्ये अडकणाऱ्या नोकरदार वर्गासाठी हा मोठा दिलासा आहे। वेळेची बचत तर होईलच, पण इंधनाचा खर्च आणि प्रवासाचा थकवा सुद्धा कमी होणार आहे। प्रवाशांच्या आरामासाठी या मेट्रोमध्ये जागतिक दर्जाच्या सुविधा देण्यात आल्या आहेत। पूर्णपणे वातानुकूलित डबे, उन्हाळ्याच्या कडाक्यातही थंडगार प्रवास होणार आहे। स्मार्ट तिकीट प्रणाली, रांगेत उभं राहण्याची गरज नाही। स्मार्ट कार्ड आणि QR कोड तिकीट सुविधेमुळे प्रवास हायटेक झाला आहे। प्रत्येक स्थानकावर आणि डब्यात अत्याधुनिक CCTV आणि सुरक्षा रक्षक तैनात आहेत, ज्यामुळे महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित झाला आहे। बहुत एक्साइटेड हूँ, बहुत अच्छा सर्विस है ये एंड बहुत दिन से हम लोग उम्मीद लगा के रखे थे कि चालू होगा। सो श्योरली बहुत हेल्प करेगा सबको, सबके लिए बहुत अच्छा रहा। पहले आप किस तरह से ट्रेन से जबलपुर करते थे, कैसे? पहले हम यहाँ से दहिसर जाते थे, वहाँ से चेंज करते थे, बहुत ही दिक्कत था और वापस के टाइम पे तो बहुत ही दिक्कत होता था, ट्रैफिक रहता था। तो उम्मीद है बहुत अच्छा हो गया ये। थैंक्स टू द गवर्नमेंट को बहुत बहुत धन्यवाद। ये बहुत कन्वीनियंट हो जाएगा स्पेशली लेडीज़ लोगों के लिए जो विदाउट ट्रेन में अब तक ट्रैवल कर रहे थे। बहुत दिक्कत होती थी, ये मेट्रो से बहुत सुविधा है, आसान हो जाएगी। थैंक यू। बहुत अच्छा एक्सपीरियंस है। लाइक जो हम लोग दहिसर से बस के लिए सब वेट करते थे वो सब हो रुक जाएगा अभी डायरेक्टली मीरा रोड से, तो देखते हैं। एंड प्लस जो लोकल में क्राउड जो इश्यूज था वो भी बंद हो जाएगा, तो दिस इज़ मच मोर ईजी फॉर अस। मेट्रो 9 हा मीरा भाईंदरसाठी गेम चेंजर ठरणार आहे। कनेक्टिव्हिटी सुधारल्यामुळे या परिसरातील घरांच्या मागणीत आणि किमतीत वाढ होईल। अंधेरी, वांद्रे आणि दक्षिण मुंबईत कामाला जाणाऱ्या तरुणांसाठी ही मोठी संधी देखील आहे। तसंच शिक्षण आणि व्यवसायासाठी ये-जा करणाऱ्यांची पायपीट थांबणार आहे। खासगी वाहनांचा वापर कमी झाल्यामुळे प्रदूषणात मोठी घट होण्यास मदत होणार आहे। आज पहिल्याच दिवशी प्रवाशांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतोय। मीरा भाईंदरकरांनी या सुविधेचं स्वागत आनंदाने केलंय। मुंबई आणि उपनगरांना जोडणारे हे जाळे आता अधिक घट्ट होतीये। बहुत अच्छी चीज़ है, मेट्रो शुरू हो गई, इससे बहुत टाइम सेव होगा हमारा। जैसे हम डेली कम्यूटर्स हैं तो, क्योंकि जो चेतनाक वाला ट्रैफिक है वो पूरा स्किप हो जाएगा मेट्रो के थ्रू, एंड जो कम्यूट टाइम है वो बहुत कम हो जाएगा। एंड द कनेक्टिविटी भी अच्छी है बिकॉज अंधेरी गुंडावली हम दोनों साइड जा सकते हैं इसके थ्रू। अच्छी चीज़ है। चांगलं वाटतं ॲक्च्युली। आम्ही डबल मारायचा दहिसरला उतरून मग आनंदनगर कधी आता ट्रॅफिक ते चेकनाक्याचं ट्रॅफिक स्किप होतोय, ते बरं झालं। आता कन्व्हिनियंट झालं, गुंदवली 1 वे आपल्याला ट्रॅव्हल करता येईल, वेळ पण कमी होता आपला। मग खूप चांगली फॅसिलिटी झालेली आहे, खूप चांगली फॅसिलिटी। पूर्वी आम्ही बाय बस जात होतो आणि भरपूर टाईम वेस्ट होता, पण आता चांगली फॅसिलिटी आली, आम्ही फर्स्ट टाईम यूज करतो। व्हेरी नाईस। मेट्रो 9च्या माध्यमातून मुंबईच्या सार्वजनिक वाहतुकीत एक नवं पर्व सुरू झालंय। यामुळे केवळ प्रवासच सुसह्य झाला नाही, तर मीरा भाईंदरच्या विकासाला एक नवी गती मिळाली आहे। आधुनिकता, सुरक्षा आणि वेग यांचा त्रिवेणी संगम असलेली ही मेट्रो खऱ्या अर्थानं मीरा भाईंदरकरांची लाईफलाईन ठरेल, यात शंका नाही। LS मराठी, विजय काते, मुंबई।